रामकृष्ण हरी. श्री संतांची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. नाथांचा हरिपाठ ही आपली चिंतन मालिका चालू आहे आणि त्यातील आजचा हा चौथा भाग म्हणजे नाथांचा हरिपाठ भाग 4. मागच्या 3 भागामध्ये चिंतन करत असताना आपण नाथांच्या हरिपाठातील पहिल्या अभंगावरती चिंतन केलं. गेली 3 दिवस आपण हरीच्या दासा हरिदा ही दिशा भावे जैसा तैसा हरिक या अभंगावर चिंतन केलं आणि आजचा हा चौथा भाग आणि चौथा भाग आणि हरिपाठाच्या अभंगाचा क्रमांक दुसऱ्या क्रमांकाच्या अभंगावर आपण चिंतन करणार आहोत. सर्वप्रथम आपल्या नियमाप्रमाणे अभंग आपल्यासमोर ठेवतो आणि चिंतनाला सुरुवात करतो. हरि बोला नाहीतरी बोला, व्यर्थ गल भला नका करू, नको नको माना नको अभिमान, सोडी मी तू पण तुझी सुखी जेने व्हावे जगनी व्हावे, सुखी जेने व्हावे जगनी व्हावे, अज्ञानी लागावे सन्मार्गाशी, मार्ग दया कळे भाव भक्ती बळी, जगाची मिळे न दिसती जनी वाणी प्रत्यक्ष लोचनी, एका जनादनी ओळखिले हरिमुखे गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराजांच्या हरिपाठ प्रकरणातील क्रमांकाने दुसरा आलेला दुसऱ्या क्रमांकाचा हा अभंग. जसं मी सांगून गेलो की मागच्या भागामध्ये किंवा या अगोदरच्या 3ही भागामध्ये आपण हरिपाठावर चिंतन करत असताना पहिल्या क्रमांकाच्या अभंगाचं चिंतन केलं आणि आज दुसऱ्या क्रमांकाचा अभंग हरि बोला नाही तरी अबोला या अभंगावर आपल्याला जसं चिंतन करता येईल तसं करण्याचा प्रयत्न करू. नाथराय या अभंगामधून हरि बोला दोनदा आलाय. हरि बोला याला आदरार्थी दुर्युक्ती असं म्हटलं जातं. दोनदा सांगितलं. एखादी गोष्ट दोनदा का सांगावी लागते? बघा, एखाद्याला आपण म्हटलं लग्नाला या हो, किंवा मग दुसऱ्याला म्हटलं लग्नाला या बरं, लग्नाला या आमच्याकडे, त्याला दोनदा म्हटलं आणि एकाला एकदा म्हटलं, काय परिणाम होतो? एखाद्या गोष्टीचा आग्रह जर करायचा झाला तर ते दोनदा सांगितले जाते. किंवा आदरार्थी भावनेनं सांगायचं झालं तर आपण दोनदा सांगतो. माऊली ज्ञानोबारांनी सुद्धा हरिपाठामध्ये काय केलं? हरिमुखे म्हणा दोनदा, हरिमुखे म्हणा. एकदा पण त्यांना म्हणता आलं असतं ना हरिमुखे म्हणा, काय मग जुळलं नसतं का? नाही. इथे आदरार्थी दुरुक्ती या न्यायानं हरिमुखे म्हणा असं माऊलींनी जसं म्हटलं तसं या ठिकाणी शांती ब्रह्मनाथ राय म्हणतात हरि बोला दोनदा सांगितलं. शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज या ठिकाणी हरि बोला असं सांगतात. बोलणं हा वाणीचा विषय आहे, ऐकणं हा कानाचा विषय आहे. आपल्याला माहिती आहे पंचेंद्रियाचे पंचकर्म पंचविषय काय आहेत आपल्याला माहिती आहे ना. पुन्हा त्याची दुरुक्ती तुम्ही करणार नाही. पण बोलणं हा जर वाचेचा विषय असेल, बोलणं हा शब्द ज्ञानातून जर येत असेल तर नाथराय या ठिकाणी आपल्याला दोनदा सांगतात हरि बोला. व्यवहारामध्ये बोलण्याशिवाय होते का हो? व्यवहारामध्ये आपल्याला बोलावंच लागतं. जसं व्यवहारामध्ये बोलावं लागतं तसं परमार्थामध्ये सुद्धा बोलणं जरुरी आहे का मौन जरुरी आहे? शांतता परमार्थामध्ये जरुरी आहे की नामघोष जरुरी आहे? संबंध गोष्टीचा विचार करत असताना नाथराय या ठिकाणी आपल्याला सांगतात की बाबा रे, बोल तू वाचेनी बोल, तुला वाचा दिली आहे ना, तुला तोंड दिलाय ना, मग हरि बोला. हरीच्या नामस्मरणाचा या ठिकाणी नाथरायांनी एका वेगळ्या अर्थाने आपल्याला आदेश दिला म्हणा, आज्ञा केली म्हणा, विनंती केली, काही म्हणा, पण नाथराय म्हणतात हरि बोला. सांसारिक माणसाच्या व्यवहारामध्ये बोलण्याशिवाय व्यवहार होतच नाही. पदार्थाचं ज्ञान हे शब्दाने होतं. शब्द हे मुखातून निघतात म्हणजे बोलण्यातून निघतात. ही खुर्ची आहे, हा दगड आहे, हा माईक आहे, हा मोबाईल आहे, हे पुस्तक आहे, हे ज्ञान आपल्याला शब्दातून जसं होतं
आणि ते वाचेतून बोलावं लागतं. मी का सांगतोय? बोलणं हा व्यवहाराचा नियम आहे. नवे नवे बोलण्याशिवाय व्यवहारच होऊ शकत नाही. मग व्यवहारामध्ये तुम्ही आम्ही बोलतोच ना. मग व्यवहारामध्ये तुम्ही आम्ही बोलतो, आपण मुके नाही, तरी मग नाथराय आपल्याला बोला असं का म्हणतात आणि काय बोला म्हणतात, हा महत्वाचा विषय. शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज या अभंगातून, हरिपाठाच्या दुसऱ्या क्रमांकाच्या अभंगातून सुरुवातच अशी करतात, बोला. पण काय बोला? हरी बोला, हरी बोला, नाही तरी बोला. नाथराय म्हणतात बोला, हरी बोला, हरीचं नामस्मरण घ्या, हरिनामाचा जप करा, रामकृष्ण हरी म्हणा, विठ्ठल म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा. तुकोबाराय तर म्हणतात ना, हो काय बोला? बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे. बोलायचं आहे ना, मग विठ्ठल विठ्ठल म्हणा. तसंच माऊली म्हणतात हरिमुखे म्हणा, तसंच नाथराय म्हणतात हरी बोला, हरी बोला. ओ संत महात्म्यांचा विषय हा नामस्मरणाशिवाय दुसरा नाहीच ना. तुकोबाराय एका अभंगामध्ये म्हणतात ना, बोला नेते नाही एका देवाविन काही, एका देवाविन काही, एका देवाविन. बोलणं येते नाही, बोलणंच नाही दुसरं. आणि तुकोबारायासारखे संत कुणालाही उपदेश करता, अहो छत्रपती शिवरायांना तुकोबारायांनी उपदेश केला आणि सांगितलं, तुम्ही तुमच्या मुखाने बोला. काय बोला? आम्हाला सुख होईल ते बोला. मग तुम्हाला सुख कशाने होईल महाराज? महाराज म्हणतात, आम्ही देणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. अर्थात मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा असं संत महात्मे सांगतात. तेच नाथराय अभंगाच्या प्रथम कडव्यात पूर्वार्धामध्ये सांगतात की हरी बोला, हरी बोला, म्हणजे मुखानं हरिनामस्मरण करा. जसं मी सांगून गेलो, व्यवहारामध्ये बोलणं हा प्रत्येक जण बोलतच असतो. बोलण्याशिवाय व्यवहार चालत नाही. मी बोलून गेलो. मग महाराज असं जर आम्ही सर्वत्र बोलतो तर हे वेगळं बोलणं का हो? या बोलण्याने काय साध्य होईल? असा ज्या वेळेला शंका कुशंका आपल्या मनामध्ये येईल, तेव्हा व्यवहारातल्या बोलण्याने व्यवहार होऊ शकतो. परंतु या संसाराची ती कर्तव्यता किंवा जीवनाची ती कर्तव्यता जर करायची असेल तर काय बोललं पाहिजे? एक बोल सुस्पष्ट बोलावा. बघा आंधळा पांगळा वासुदेव बघा, एक बोल सुस्पष्ट बोलावा, वाचे हरी हरी म्हणावा. वाचे हरी हरी म्हणावा म्हणजेच हरी बोला, हरी बोला. मी का सांगतो आहे? प्रमाण देण्याचं कारण असं, अनेक ठिकाणी अनेक अंगानं विचार केला तर वाचे हरी हरी म्हणावा, एक बोल सुस्पष्ट बोलावा, वाचे हरी हरी स्मरावा. वाचेनं हरी हरी म्हणावं, तेच नाथराय म्हणतात हरी बोला, हरी बोला. किती प्रमाणे सांगू? महाराज एके ठिकाणी म्हणतात, आम्हाला देवा तू तोंड दिलाय ना, या मुखाने आम्ही फक्त आणि फक्त सदा नाम घोष करू हरी कथा. या मुखानं फक्त आणि फक्त देवाचं नाव स्मरण करू. नव्हे नव्हे इंद्रियांना ती आज्ञाच संत महात्मे देत असतात. घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. गोड नाम विठोबाचे. घेई घेई माझे वाचे म्हणजे माझ्या वाचेनं, माझ्या मुखानं, माझ्या तोंडानं. काय? गोड नाम विठोबाचे म्हणजे हरीचं नाम. आणि तेच तर नाथराय सांगतात ना, हरी बोला, हरी बोला. बघा विचार करताना एक गोष्ट आपल्या लक्षात येईल, का हो आम्ही नाही म्हणत हरी, मग तुम्ही काय करता? समजा एखाद्याने म्हटलं, महाराज तुम्ही म्हणता की हरी बोला, हरी बोला, ठीक आहे आम्ही हरी नाही म्हणत. मग महाराज म्हणतात, अरे तू नाही म्हणत का हरी हरी? तुला नाही म्हणायचंय का देवाचं नाव? ठीक आहे, मग एक काम कर, एक तर हरी म्हण, हरी बोला, हरी बोला. नाहीतरी बोला, हरी बोला, हरी बोला, नाहीतरी बोला. अर्थात तात्पर्य असं आहे, एक तर बोलायचं असेल तर देवाचं नाव घे, हरी बोल, हरिनामाचा जप कर. आणि ते जर तुला जमत नसेल तर हरी बोला, हरी बोला, नाहीतरी अबोला. म्हणजे नाही तर बोलूच नको, मौन धारण करणं, चुपचाप बसणं, गप बसणं, निवांत बसणं. तुला जर देवाचं नाव घ्यायचं नसेल, तुला हरिहरी म्हणायचं नसेल तर गप बस, निवांत बस, शांत बस, जागच्या जागी बस. अर्थात नाहीतरी अबोला. नाही म्हणे आम्ही बोलतो. महाराज म्हणतात तू जर बोल, तू ऐकत नाही, तुला मी सांगतो हरी बोल, तू हरी बोलायला तयार नाही,
तुला सांगतो तुला बोलायचं नाही तर चूप बस, तू चुपही बसत नाही. मग गळ्यात तू जे काही गलबल गलबल करतो ना, व्यर्थ गलबला नका करू, व्यर्थ गलबला नका करू, हरी बोला नाहीतरी अबोला. व्यर्थ गलबला नका करू, व्यर्थ गलबला, कलकल कलकल गलबल गलबल. काय करतोय व्यर्थ गलबल? व्यर्थ गलबला नका करू, हरी बोला नाहीतरी अबोला. व्यर्थ गलबला नका करू, व्यर्थ गलबल आहे. तुझी धावाधाव व्यर्थ आहे, तुझं बोलणं व्यर्थ आहे. नाही म्हणे काय बोलणं व्यर्थ आहे, मी तर चांगलं भाषण देतो, और मी तर गोड आवाज आहे माझा, चांगलं गायन करतो, चांगले गाणे म्हणतो. अरे पण तू सिनेमाचे गाणे म्हणतो ना, तू अभंग म्हणतो का? तुला काय सांगितलं? हरी बोला आणि मग तू तर नाही म्हणे आवाज खूप छान आहे, आवाज छान आहे, पण तू म्हणतो काय? ज्या तुझ्या म्हणण्यानं जीवनाची इति कर्तव्यता होत नसेल, ज्या तुझ्या बोलण्यानी, ज्या तुझ्या गाण्यानी समाजाचं भलं होत नसेल, ज्या तुझ्या गाण्यानी, ज्या तुझ्या व्याख्यानानी, ज्या तुझ्या भाषणानी, ज्या तुझ्या संभाषणानी, ज्या तुझ्या वादानी, ज्या तुझ्या संवादानी तर कुणाचं भलं होत नसेल, कुणाचं कशाला स्वतःचंही भलं होत नसेल, तर तुझ्या बोलण्याला गायनाला अर्थ नाही ना. म्हणे आम्ही खूप चांगला बाबा, काय वाणी आहे त्याची, काय रसाळ बोलतो, काय गोड बोलतो, मृदू बोलतो, कोमल बोलतो. अरे तू सर्वच बोलतो. मी कुठेतरी ऐकलं बघा, आता आठवत नाही कशातलं आहे, पण काय सुभाषित आहे की कडवा आहे की कसे कुठल्या भजनातला आहे माहिती नाही, पण आठवलं म्हणून सांगतो. बोल 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 ऐसा बोल बोल जो होता है अनमोल, ऐसा बोल बोल. कितीदा बोल आलं, कितीदा बोल आलं. बोल 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 ऐसा बोल बोल जो होता है अनमोल, ऐसा बोल बोल. बोलायचं आहे ना, मग असं बोला, अनमोल बोला, ज्या बोलाला काहीतरी मोल आहे. आणि मग व्यवहारातल्या बोलण्याला जर मोल नाही तर महाराज म्हणतात कशाला बोलतो? व्यर्थ गलबला करू नका, व्यर्थ गलबला करू नका. काय बोला? हरी बोला नाहीतरी एक तर हरी बोला, नाही तर अबोला करा, मौन धारण करा. आणि व्यर्थ गलबला करू नका, व्यर्थ गलबला नका करू नका, व्यर्थ गलबला करू नका. नाथ राय असं म्हणत असताना, बरं मग आता का हो तुम्ही हरी म्हणत नाही, तुम्ही देवाचं नावही घेत नाही, कशामुळे घेत नसतील हे नाव? बरं सांगितल्यावरही घ्यायला तयार नाहीत. सांगितल्यावर संत महात्मे सांगतात की बाबा रे नामस्मरण कर, देवाचं नाव घे. कशासाठी घे? नाही म्हणे इतर गोष्ट आम्ही करतो, पण त्याने होते काय? अरे तू जर देवाचं नाव घेतलं तर तुझी वाणी शुद्ध होईल, देह पवित्र होईल. कारण जो वदे अच्युत सर्व काळ आपल्याला प्रमाण माहिती आहे ना. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. सर्व काळ अच्युत म्हणजे भगवंताचं नामस्मरण, हरीचं नामस्मरण करत असेल तर देहही पवित्र होतो आणि वाणीही पवित्र होतो. मग तरी माणसं नामस्मरण का करत नाही किंवा हरिहरी का म्हणत नाही? त्याचं कारण असं आहे महाराज, देहाभिमान निर्माण झाल्यामुळं, मी देह आहे, आत्मा हाच देह आहे असा अहंकार निर्माण झाल्यामुळे त्या ठिकाणी मनुष्य स्वतःला मोठा समजतो, स्वतःला मानी समजतो. आणि मग त्याला असं वाटते हा देह मी आहे, हा आत्मा मी आहे. आणि मग मी हा आपल्याजवळ आल्यानंतर इतर कोण होता तू? ज्यावेळेला मी म्हटलं त्यावेळेस इतर तू होतात. आणि मग इथे आणि मी आणि तूपणाची द्वंद्व निर्माण होतो. तो विषय खोल आहे, पण खोलात आपल्याला जायचं नाही. मी आणि एक कोणीतरी मी असला की बाकी सर्व तू होत असतात. आणि मग हा मी आणि तूचा जो द्वंद्व निर्माण होतो, हा द्वंद्व त्या ठिकाणी अभिमान निर्माण करतो, मान निर्माण करतो. नाथराय म्हणतात की बाबा या देहाभिमानानं, देह तादात्म्यानं, मी देह आहे, मी कोणीतरी आहे, माझा सन्मान झाला पाहिजे, माझा आदर झाला पाहिजे, मला मोठं म्हटलं पाहिजे, ही जी भावना आहे ना, हा जो देहाबाबतीत असलेला अभिमान आहे, हा अभिमान चांगला नाही. तेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या त्यांना सांगतात की नाही 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 नाही, अभिमान घेऊन बसू नको, नको नको मान, नको अभिमान, नको नको मान, नको अभिमान, नको नको मान, नको अभिमान, सोडी मी तुपन तेने सुखी. मान हा मान कामाचा नाही, हा देहाच्या बाबतीत असलेला देह तादात्म्याचा मान. मी देह आहे म्हटलं की मग सर्व विषय आपल्या बाजूला येतात.
मी देह म्हटलं की माझं घर, माझी बायको, माझे मुलं, अहो कशाला पशु सुद्धा माझे, कुत्रा माझा, गाय माझी, बैल माझं, शेत माझं. आता कुत्रा माझा म्हटल्यावर अजून काही राहिलं का? म्हणजे कुत्रा सुद्धा मनुष्य, कुत्र्याच्या बाबतीत सुद्धा ममत्व निर्माण होते. आणि मग हे ममत्व कशामुळे निर्माण होतं? या देहाभिमानानं निर्माण होतं. आणि मग एकदा काही ममत्व निर्माण झालं की मग त्यामध्ये जर प्रतिकूलता आली तर दुःख होते आणि अनुकूलता आली की सुख होते. आणि मग असं सुख आणि दुःख त्या ठिकाणी स्थावर राहत नाही. मग सुखी व्हायचं आहे ना, सुख प्राप्त करून घ्यायचं आहे ना, तर महाराज म्हणतात हा मान सोड, नको नको मान, नको अभिमान, सोडी मी तू पण तेने सुखी. मी आणि तुझा हा द्वंद्व भाव त्या ठिकाणी घालवावा लागेल. आणि तो घालण्यासाठीच उपाय कुठला असेल तर एक बाणी उपाय, एकच उपाय, एक आणि एकच उपाय. महाराज म्हणतात हरी बोला, हरी बोला, हरी बोला, हरी बोला, नाहीतरी अबोला. व्यर्थ गलबला नका करू, व्यर्थ गलबला करू नका. आणि नको नको, इथे पण दोनदा नको आला. मी सांगितलं दोनदा शब्द काय येतात, आदराती दुरुक्त मी सांगितलं ना मग. इथे सुद्धा दोनदा शब्द आला, नको नको मान, नको अभिमान, अभिमान करू नको, अहंकार करू नको. माऊलीने सांगितलं ना, हा विचारोनी अहंकार जाणे ते मग सतीच वस्तू होई जे परी आपली स्वस्ती सहज आपण केली. अहंकार सोडावा लागेल. आणि मग हा अभिमान, अहंकार जर जायचा असेल, तो जर सोडवायचा असेल तर नको नको मान, नको अभिमान. महाराज म्हणतात तो सोडवा, त्याला टाकून द्या. अभिमान टाका, मानाची अपेक्षा टाका. आणि मग ते टाकल्यानंतर मग हा भावच राहणार नाही ना हो. जसं पहिल्या अभंगामध्ये मी सांगितलं, हरिदा ही दिशा, हरीच्या दासा हरिदा ही दिशा, दाही दिशाला हरी आहे, दाही दिशाला देव आहे, ही भावना निर्माण होईल. आणि मग तुम्ही आम्ही कोणीच नाही ना. मग नको नको मान, नको अभिमान. आणि मग मी पणाही नाही आणि तू पणाही नाही, सोडी मी तू पण. आणि मग हे मी तूपणाचं द्वंद्व निर्माण झालं ते निघून जाईल. आणि जवतो भयजोडे तवतो संसार भयजोडे. एक ओवी आहे बघा, तुझे संसार भयजोडे हे देव आपली तोंडे बोलती वेग, अशी काहीतरी ओवी आठवत नाही आता. पण अर्थ असा आहे, मी आणि तू हे जे द्वंद्व आहे गेलं पाहिजे. आरतीमध्ये आलं नाही, दत्तगुरूच्या आरतीमध्ये आलं. मी नाथरायांचीच आरती आहे, नाथरायांनी केलेली आहे. मितुपणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. काय सांगतोय लक्ष झालं का आपल्या? मी आणि तूपणाची बोळवण व्हावी लागेल. तेच नाथराय सांगतात की मी तूपणाची जी बोळवण आहे तीच्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात आली की नको नको मान, नको अभिमान, सोडी मी तूपण. मी तूपण इथे आला, मी तूपण तिथे आला. मी तूपणाची झाली बोळवण म्हणजे मी तूपणाची बोळवण व्हावी. मी तूपण हे द्वंद्व जावं. आणि हा द्वंद्व गेल्यानंतर मग मान आणि सन्मानाची अपेक्षा नाही. मग जसं गीतेमध्ये सांगितलं ना, तुल्यनिंदा असते म्हणून संतुष्ट होय नाही काही नाही का. मग तिथे मानही नाही, सन्मान आदर आम्हाला त्यात काही घेणे देणं नाही. मग संत महात्मे त्याच दृष्टीने पुढे जात असतात. आणि तेच वर्णन, तोच उपदेश नाथराया अभंगातून हरिपाठाच्या दुसऱ्या क्रमांकाच्या या पहिल्या चरणातून आणि दुसऱ्या चरणातून आपल्याला सांगतात की बाबा रे, नको नको मान, नको अभिमान, सोडी मितूपण तेने सुखी. मितूपण सोड, अभिमान सोड, मान सोड. आणि काय कर, हरी बोला नाहीतरी अबोला. व्यर्थ गलबला नका करू. अशा प्रकारे या हरिपाठातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या अभंगावरच्या पहिल्या 2 चरणाचा आपण विचार करण्याचा प्रयत्न केला. आज आपण तुर्तास इथेच थांबू. पुढच्या भागामध्ये पुढचे 3 चरण आपल्याला माहिती आहे. माऊली ज्ञानोबारांच्या हरिपाठामध्ये प्रत्येक अभंगाला जवळपास 4 चरण आहेत. आणि नाथांच्या अभंगामध्ये, नाथांच्या हरिपाठामध्ये प्रत्येक अभंगा 5 चरणाचा आहे. 2 चरणाचा आपण आज विचार केला. उर्वरित चरणाचा विचार पुढच्या भागात करू. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. आपल्या नेहमीप्रमाणे एकदा नाथांचं भजन करावंच लागेल तर करूयात. श्री भानुदास श्री एकनाथ, 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 श्री भानुदास श्री एकनाथ.
पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय।